नमस्कार. महाराष्ट्र हवामानमध्ये आपलं स्वागत आहे. मी शेखर करमरकर. आजची सांगायची मुख्य गोष्ट म्हणजे उत्तर महाराष्ट्राला बराच मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. विशेषतः नंदुरबार, जळगाव, अमरावती या भागामध्ये येत्या 5 दिवसात भरपूर पाऊस अपेक्षित आहे. आता प्रेशरमध्ये काय चाललंय सांगतो समजावून, की पहिल्यांदा काही दिवसापूर्वी आपण बघितलं, की साधारणतः इथे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला होता आणि नंतर झालंय असं, की तो पट्टा सरकत, सरकत, सरकत आता इकडे गेलाय. म्हणजे प्रयागराज, झांसी म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये हा इकडं आहे आणि ह्याला साधारणतः परपेंडिक्युलर म्हणजे साधारणतः अशा पद्धतीने त्याचे ग्रेडियंट्स तयार झालेले आहेत. ग्रेडियंट म्हणजे वरच्या भागात प्रेशर कमी आहे या भागामध्ये आणि इथे मग प्रेशर हळूहळू वाढत चाललेलं आहे. आता त्याचा महाराष्ट्राच्या पावसावरती येत्या 4-5 दिवसात काय परिणाम होणार आहे ते समजावून सांगतो. आता महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं, तर कमी दाबाचा पट्टा हा साधारण असा तयार झाला आहे. हा इथून म्हणजे महाराष्ट्रासाठी सगळ्यात कमी दाबाचा पट्टा जो आहे, तो ह्या रेघेच्या वरती आहे. म्हणजे नंदुरबार, धुळेचा काही भाग, मग अमरावती, नागपूर, चंद्रपूर हा जो वरचा पट्टा आहे, त्याच्यामध्ये प्रेशर बरंच कमी आहे आणि त्याला खाली पॅरलल हे साधारणतः असे पट्टे तयार झालेत. इथे औरंगाबाद किंवा संभाजीनगरमधून जाणारा, मग नगरमधून जाणारा, अशा पद्धतीने. आता ह्याचं महत्त्व काय किंवा ह्याच्यामुळे काय होतंय हेही तुम्हाला मी हळू दाखवतो. आता महाराष्ट्राचा आत्ताचा जे रिसेंट सॅटेलाइट मॅप बघितला, तर आपल्याला काही गोष्टी ठळक दिसतात. त्याच्यामध्ये हा जो पट्टा आहे, म्हणजे साधारण मुंबईच्या थोड्या वरपासून ते चिपळूणपर्यंत म्हणजे रत्नागिरीपर्यंत इथं भरपूर ढग आहेत. नंतर मध्य प्रदेशात हे जे ढग आहेत, ते मग अमरावती, नागपूर या भागात थोडे आलेले आहेत. तसंच या भागात रायपूरपासून मग चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये आलेले आहेत. म्हणजे इथं हे जे ढग आहेत, हे पाण्याचे ढग आहेत, बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत. आणि मधला जो पट्टा आहे इथला, आता मी तुम्हाला दाखवतो कुठला आहे तो. थोडं झूम इन करून दाखवतो. तर हा जो पट्टा आहे, म्हणजे हिमायतनगर, जे बेसिकली नांदेड, यवतमाळ, अकोल्याच्या खालपासनं ते मग संभाजीनगर, बीड, गेवराई, बार्शी म्हणजे सोलापूर जिल्हा, इवन इकडचा, तर तिथे खूप ढग कमी आहेत या भागामध्ये. म्हणजे ह्याचं काय चाललंय ते मी तुम्हाला सांगतो. हा जो नकाशा आहे, तो पुढच्या 5 दिवसाचा एकत्रित पावसाचा म्हणजे आत्तापासून पुढचे 5 दिवस म्हणजे 20, 21, 22, 23, 24. आता मी जे रेकॉर्ड करतोय ते 20 तारखेला पहाटे रेकॉर्ड करतोय. तर हे आयकॉन मॉडेल आहे ज्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी दाखवलं जातं, पण ते जास्त रिअलिस्टिक म्हणजे त्याप्रमाणे घडणारं जास्त असतं. आता युरोपियन मॉडेलही दाखवतो इथे. तर युरोपियन मॉडेलमध्ये पाऊस त्या मानाने जास्त दिसतो मधल्या पट्ट्यात. परंतु त्याच्यापेक्षा आयकॉन हे जास्त त्या मानाने म्हणजे आयकॉनमध्ये जे दाखवतात ते बरंचसं खरं ठरतं असं म्हणूयात आपण. तर महाराष्ट्रासाठी येत्या काही दिवसामध्ये ज्या 2-3 मुख्य गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये सुरतच्या किनारपट्टीवरती मुंबईला जसा मध्ये पाऊस झाला तसाच ते पाऊस दाखवतंय. अर्थात हा 420 मिलीमीटर दाखवतोय ते समुद्रात आहे. परंतु जरी आपण सुरत जे लँडवरती म्हणजे सुरतच्या आसपासच्या भागात बघितलं, तरी ते 200 मिलीमीटरच्या वरती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुरतच्या पट्ट्यात भरपूर पाऊस आहे येत्या 5 दिवसात. त्याचा परिणाम हा नंदुरबार, धुळे या जिल्ह्यामध्ये दिसतो आहे. त्याच्यामुळे जर आपण इथं बघितलं तर नंदुरबारचा वरचा भाग बेसिकली शहादा तालुका, नंदुरबार स्वतः इथं बरंच पाऊस आहे ह्या भागामध्ये अपेक्षित आहे. कारण इथं सुरतचं जर आपण बघितलं तर तिथे प्रचंड म्हणजे मुंबईला जसं मुसळधार पाऊस पडला तसा अपेक्षित आहे सुरतमध्ये. आणि दुसरी एक मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे मध्य प्रदेशामध्ये सुद्धा
खूप मोठ्या प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे महाराष्ट्राच्या जस्ट नॉर्थला. म्हणजे इंदोरच्या भागात 300च्या वरती पाऊस अपेक्षित आहे. भोपाळच्या भागात 360 आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रामध्ये, म्हणजे सर समजा आपण एक अशी लाईन काढली इथून, म्हणजे नंदुरबार पासून ते आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरला पॅरलल अशी साधारण, तर त्या भागात भरपूर पाऊस दिसतो आहे. आता इथे पावसाचे काही काही पट्टे तयार झालेत. पहिला पट्टा जो आहे तो ह्या कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा इथं व्यवस्थित पाऊस आहे. मग दुसरा जो पट्टा आहे तो महाराष्ट्रातला, परंतु एकदम उत्तर भागातला, म्हणजे नंदुरबार, जळगाव, अमरावती, नागपूर या भागातला, पण MP बॉर्डरकडचा भाग, तिथे भरपूर पाऊस आहे. नंतर आपण जे मगाशी प्रेशर बेल्ट बघितले तर तसे तिरके तयार झालेत. हा एक पट्टा आहे. नंतर हा दुसरा पट्टा आहे आणि हा तिसरा पट्टा आहे. तर जसजसं आपण खाली येतो तसतसं त्याच्यामध्ये पाऊस कमी होत जातो. परंतु नागपूर, ब्रह्मपुरी, गोंदिया भागात भरपूर पाऊस आहे. नंतर त्याच्या खालोखाल पाऊस आहे तो अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर ह्या पट्ट्यामध्ये आहे. त्याच्या खाली पाऊस आहे तो मग मालेगाव, संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, निजामाबाद ह्या पट्ट्यामध्ये आहे. आणि सह्याद्रीकडनं येणारा जो एक भाग आहे तो साधारण इथे टेकतोय. त्याच्यामुळे त्यात लातूर, सोलापूर जिल्हा, नंतर सातारा, सांगलीचा भाग हा बऱ्यापैकी कव्हर होतोय. आणि जो मधला पट्टा शिल्लक राहतोय हा पट्टा म्हणजे नगर, बीड, तर इथे मात्र पाऊस कमी आहे पुढच्या 5 दिवसात. म्हणजे होतंय काय की एकाच वेळेस मल्टिपल, म्हणजे जास्त सिस्टम्स एकाच वेळेस ऍक्टिव्हेट होत आहेत. तर त्याच्यामध्ये इकडे सह्याद्रीकडनं येणारा पाऊस हा एक भाग झाला. दुसरा म्हणजे सुरतला जे मोठं पावसाचं प्रमाण आहे त्याच्यामुळे होणारा नंदुरबार आणि उत्तर महाराष्ट्रातला. नंतर मध्य प्रदेशातनं, म्हणजे मध्य प्रदेशात जे भरपूर पाऊस पडणार आहे त्याचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रामध्ये. आणि हे कमी दाबाचं क्षेत्र जे प्रयागराज, झाशी या भागात तयार झालंय, तिथून जे ग्रेडियंट्स, म्हणजे असे टप्पे तयार झालेत तिरके, तर त्याच्यामुळे विदर्भातला बराच भाग, मराठवाड्यातला बराच भाग हा कव्हर होतोय. आणि सह्याद्रीकडनं येणारा पाऊस हा घाटमाथा ओलांडून काही प्रमाणात मराठवाड्यात पसरलाय. त्याच्यामुळे सध्या हे टिपिकल मान्सूनचं वातावरण आहे. पाऊस बऱ्याच भागात सक्रिय झालेला आहे, परंतु नेहमीप्रमाणे मराठवाडा आणि नेहमीचा जो दुष्काळी भाग आहे तिथं प्रमाण अजूनही कमी आहे. म्हणजे त्याचा नेहमीचाच प्रॉब्लेम येतोय की तिथपर्यंत कुठूनच तो पाऊस जात नाहीये. जसं विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात आता मध्य प्रदेशाकडनं पाऊस आलाय, आणि कोकणात आणि घाटमाथ्यावर तर तो असतो नेहमी. तर त्याच्यामुळे सध्या पुढच्या 5 दिवसात परिस्थिती ही साधारण अशी आहे. त्यामुळे येत्या 5 दिवसात भरपूर पाऊस व्हायचा जो प्रदेश आहे तो मुंबई आहे, कोकण किनारपट्टी आहे, घाटमाथा आहे. विशेष म्हणजे घाटमाथ्यापेक्षा कोकणात पाऊस जास्त आहे यावेळेस. घाटमाथ्यावर एवढा नाही दाखवत आहे. त्याच्यामुळे घाटमाथ्यावरती पाऊस पडून जे पाणी जायकवाडीमध्ये, उजनीमध्ये वगैरे येतं ते यावेळेस कमी आहे. कोकणातच पाऊस जास्त पडणार आहे आणि तो बराचसा समुद्रात वाहून जातो. पण कोकणात आहे यावेळेस पाऊस. नंतर सुरतच्या प्रभावामुळे नंदुरबार भागात पाऊस बराच दिसतोय. जळगावच्या उत्तर भागात आहे, अकोल्याच्या भागात आहे, अमरावतीच्या भागात जास्त आहे. म्हणजे अमरावतीच्या भागात जे मध्य प्रदेशाकडनं वारं येतंय आणि लो प्रेशर सिस्टीम आहे त्याच्यामुळे अमरावतीच्या भागात भरपूर पाऊस दिसतोय. भरपूर म्हणजे एक 100 मिलीमीटर वगैरे दाखवतोय तो. मग वर्ध्याच्या भागात आहे, नागपूरमध्ये आहे, भंडाऱ्यात भरपूर दिसतोय. भंडाऱ्यामध्ये म्हणजे यावेळेस 125 मिलीमीटर वगैरे येत्या 5 दिवसात, म्हणजे अगदीच व्यवस्थित पाऊस झालाय, म्हणजे होईल आता. नंतर गोंदियामध्ये आहे, गडचिरोलीमध्ये एवढा नाहीये, गोंदियामध्ये जास्त आहे. नंतर मग दुसरा जो पट्टा पडतो त्याच्या खालोखाल जो असलेला
त्याच्यामध्ये मग जळगाव, अकोला, यवतमाळ हा भाग आहे. आणि त्याच्यानंतर कमी कमी पाऊस पण आहे. म्हणजे पाऊस आहे तरी पण. असा भाग बराच मोठा आहे. त्याच्यामध्ये मग मराठवाड्याचा मोठा भाग येतो. इकडे मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव हे सगळे म्हणजे पण इथे विशेष नाहीये पाऊस. म्हणजे एक 10, 15, 20 मिलीमीटर असा. आणि खालनं जो म्हणजे सह्याद्रीकडनं जो भागात पाऊस पडतोय, तो विशेष म्हणजे सांगलीच्या भागात, सांगलीच्या दुष्काळी भागात सुद्धा आता पाऊस आहे यावेळेस. म्हणजे जत, सांगली अ, आणि सोलापूरच्या भागात पण पाऊस थोडाफार दिसतोय. पण फार नाहीये. म्हणजे सोलापूरला आहे पाऊस. पंढरपूर, सोलापूर या भागामध्ये. इव्हन पुण्याच्या दुष्काळी भागामध्ये म्हणजे इकडचा जो आहे म्हणजे इंदापूर, बारामतीला बऱ्यापैकी पाऊस आहे. परंतु अ, हा जो मधला सगळा पट्टा आहे, तिथे पाऊस हा तसा एकंदरीत कमीच दिसतोय. म्हणजे जेमतेम 15 मिलीमीटर, 20 मिलीमीटर. आणि मग मधला जो पट्टा सुटलाय म्हणजे जिथं कुणीच पोहोचायला तयार नाहीये. तो भाग आहे नगर जिल्ह्याचा पूर्वेकडचा भाग, बीडचा भाग बराच, लातूरचा भाग आणि काही प्रमाणात नांदेडचा भाग. तर सध्या पुढच्या 5 दिवसात परिस्थिती अशी आहे. मान्सून टिपिकली असाच असतो. फक्त यावर्षी झालंय काय, की ग्रेडियंट्स खूप मोठे तयार झालेत. म्हणजे जिथं पाऊस पडतोय तिथं जास्त पडतोय आणि जिथं कमी असतो तिथं अजूनच कमी झालाय. म्हणजे सगळ्यात गरीब आणि सगळ्यात श्रीमंत पावसाच्या दृष्टीने जे प्रदेश आहेत त्यातली दरी वाढलेली आहे असं आपण म्हणूयात. अ, जे काही चेंजेस असतील ते मी अपडेट करत राहीन. आता उद्या भेटूया. तर नमस्कार.